हाय हॅलो नमस्ते. कसे आहात सगळे? आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल. तर पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आणि आता सकाळचा टायमिंग घ्या. आताच मी कपडे वगैरे धुवून आले, तर माझे कपडे थोडेसे ओले झाले. तर आजचा व्हिडिओ हा थोडासा क्लिनिंगशी रिलेटेडच आहे. कारण मी आज आहे ना बेड आणि ते थोडंसं क्लीन करून घेते आणि व्यवस्थित टाकते बेडवर बेडशीट वगैरे. कारण म्हणजे हे दोन्ही बेडवर आहे ना कुणी झोपत नाही. फक्त बेडशीट वगैरे गाद्या वगैरे आहेत बेडवर, पण कुणी झोपत नाही म्हणजे बेडवर. संध्याकाळी सगळे हॉलमध्येच झोपतात. त्यामुळे तर बेड एवढे खराब होत नाही. पण कसं आहे, धूळ तर असतीच ना, थोडीफार धूळ बसतीच. मग 4-5 दिवसा मिळून मला बेड म्हणजे असे झटकावं लागतात बेडशीट वगैरे काढून. आणि धुण्याचा तर एवढा प्रश्न येत नाही, कारण कुणी झोपतच नाही. त्याच्यामुळे एवढं खराब पण होत नाही. आणि मुलं फक्त संध्याकाळी अभ्यासाला बसतात एवढंच. बाकी मग झोपत वगैरे तर कुणीच नाही. दुपारचं पण झोपत नाही कुणी. तर त्यामुळे बेड वगैरे काय एवढं म्हणजे बेडशीट वगैरे एवढं खराब पण होत नाही. आणि बेडशीट पण म्हणजे बेडवरून इकडे तिकडे जात नाही. पण कसं धूळ बसती खूप, त्याच्यामुळं झटकिलं बेडशीट असं काढून तर मग बरं म्हणतं. तर तेच म्हटलं आज थोडी बेडची क्लिनिंग करून घ्यावी. तर तेच मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. म्हणजे मला पूर्ण आहे ना हा जो छोटा बेड आहे ना तोच क्लीन करून घ्यायचा आहे. कारण आहे ना बेडमध्ये खूप सकडी काठीने आपण एवढं पुसत नाही ना मॉपरने, म्हणजे पुसताच येत नाही मॉपरने कडेने त्याने. तर त्यामुळे म्हटलं जरा आज हाताने पण बेड आहे ना क्लीन करून घ्यावा. कारण जर हाताने जर नाही पुसलं मॉपरने, असं मॉप सगळीकडे जात नाही. त्यामुळे हाताने आपल्याला व्यवस्थित सगळ्या कानाकोपऱ्यांनी पुसता येतं. तर त्यासाठीच म्हटलं आज जरा बेड क्लीन करून घ्यावा. आणि बेडशीट वगैरे पण चांगलं म्हणजे झटकून वगैरे टाकता येतं मग. तर तुम्हाला माझा गाऊन ओला दिसत असेल, कारण मी आत्ताच कपडे धुतलेत. आणि कपडे धुतल्यामुळं जरा गाऊन ओलाच झाला आहे. तर चला मग मी माझं हे सगळं आवरते आणि बेडशीट टाकते सगळं आणि मग बोलते तुमच्याशी. तर बेडमधला मी सगळा पसारा आवरला आहे. खालचे 2 कप्पे आहेत ना, त्यात पण जरा म्हणजे मुलं कसं घेतात शाळेच्या वस्तू, पण व्यवस्थित जागच्या जागी ठेवत नाही. तर ते पण मी याचं कपाट आहे ना, आपलं जे टेबल आहे ना, तो टेबल पण जरा आवरून ठेवला आहे. आणि हा बॉल आहे ना, त्याला कुणी खेळत नाही, पण तो असाच दिवाणवर पडलेला असतो. तर चला मग तेच म्हटलं आज तुमच्यासोबत शेअर करा. झाडताना बी कसं आहे, आपण दररोज घाई असती, मग त्यामुळे पटपट झाडून मोकळं होतो. पण आज म्हटलं सगळीकडून व्यवस्थित झाडून घ्यावा. कारण ते कपाट आहे ना आपलं मोठं, तर कपाटाच्या माग जरा धूळ झाली होती. पण ते कपाट मी ओढत होते, पण ते काय मला ओढा नाही एकटीला. म्हटलं राहून द्या, नंतर मग कुणी असलं ना घरी मग सोबत मग ओढता येईल. कारण एकटीला नाही ओढता येत. त्याच्यात पसारा आहे भरपूर, काही ठेवलेलं आहे.
तर त्याच्यामुळे एकटीला उठता नाही येत. तर चला मग इथं माझं झाडून झालं आहे आणि त्याच्यानंतर मला टेबल वगैरे पण पुसून घ्यायचं आहे आणि खिडक्या पण थोड्याशा म्हटलं पुसून घ्यावा, कारण खिडक्यांवर तशा तर मी दररोजच खिडक्याचं जे ग्रेनाईट आहे ते पुसते, पण म्हटलं आज जरा म्हणजे चांगली डीप क्लिनिंग करून घ्यावी. तर चला मग आता मी बेड वगैरे झाडते आणि नंतर मग सगळं पुसून पण घ्यायचे. कसं आहे ना, 1-2 दिवस जरी घरात आपलं दुर्लक्ष झालं ना तर घरात खूप राडा होतो, खूप पसारा होतो आणि मग त्याच्यामुळे ना मी असं करते की जास्त म्हणजे पसारा होऊनच देत नाही. दररोज आपलं थोडं थोडं आवरत राहते, कारण त्या गोष्टीचा त्रास हा आपल्यालाच होणार असतो. कारण आपण एका दिवशी नाही लक्ष दिलं तर दुसऱ्या दिवशी आपल्याला जास्त काम करावं लागतं. तुम्हाला पण याचा अनुभव असेल तर मला कमेंट करून सांगा की तुम्हाला असं होतं की नाही होत म्हणून. मला तर नेहमी म्हणजे मला तर असं होतं की आज थोडंसं कमी लक्ष दिलं की उद्या त्याच्यापेक्षा जास्त काम पडणार. त्यामुळे मी ना हे कामं दररोज म्हणजे डेलीच करत असते. तर झालं आहे माझं खिडक्या वगैरे ते पुसून. त्याचा काय व्हिडिओ मी शूट केला नाही, तर डायरेक्ट मग जेव्हा पुसायला घेतलं तेव्हाच मग व्हिडिओ मी सुरुवात केला. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ आवडला की नाही म्हणून. तर चला मग आता मी पटपट फरची वगैरे पुसून घेते. आणि हा बेड काय म्हणजे खूप मोठा नाही, छोटाच आहे, त्यामुळे पुसायला त्याला वेळ नाही लागत. पण कसं बाकीचं म्हणजे व्यवस्थित ठेवायचं, मुलांच्या वह्या पुस्तकं बाकीच्या सगळ्या गोष्टी असतात तर त्याला जास्त वेळ लागतो आपल्याला पसारा उचलायला त्याला. बाकी मग दुसरं म्हणजे झाडायला आणि पुसायला एवढा काही वेळ लागत नाही. आणि हा व्हिडिओ आहे ना मी थोडा म्हणजे आधी शूट करून ठेवला होता, पण तो माझ्याकडून टाकणं नाही झाला, कारण मी त्या दिवशी होम टूरचा व्हिडिओ केला होता परवा, तर मग तोच टाकला. आणि मला ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये पण सांगा की तुम्हाला होम टूरचा व्हिडिओ आवडला की नाही म्हणून. तर चला मग आता मी ना हे सगळं पुसून घेते आणि नंतर बोलते मग तुमच्याशी. चला मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.